सो शुभांगी आज लास्ट फॉलोअपला आले, बरोबर आहे? हो. ओके. आली तेव्हाचं वजन आणि आत्ताचं वजन साधारण एक 5 किलोचा फरक आपल्याला दिसतो. हो. पण त्याही पेक्षा ती खुश आहे की तिचा इंच लॉस खूप इंच छान लॉस झालाय. माझा खूप छान झालेला आहे. बरीच आणि लोक म्हणतायत हो सगळेजण मला म्हणतायत की तू आता खूप बारीक झालीयस आणि स्वतःला हा छान मलाही fresh खूप छान वाटतंय, बरं वाटतंय. मेन म्हणजे विकनेस खूप असायचा, माझे पाय खूप दुखायचे, तो माझं पूर्ण गेलेला आहे, काहीच ओके. प्रॉब्लेम नाहीये. हा. आणि आणि रिपोर्ट्स काय काय बदलले? रिपोर्ट्स मध्ये HbA1c 5.7 होतं, ते 5.1 झालेलं आहे. थायरॉइड नॉर्मलला आलेलं आहे पूर्ण. ओके. आणि हिमोग्लोबिन माझं 8 होतं, ते आता 11.8 झालेलं आहे. म्हणजे डाएट करून वजन कमी करून आपण हिमोग्लोबिन अप झालेलं आहे. हो. B12 पण सुधारलेलं आहे. B12 पण खूप वाढलेलं आहे, माझं 222 होतं ते आता 946 झालेलं आहे. सो अशा प्रकारे तिला या डाएटचा प्रचंड फायदा झालेला आहे. आणि जरी 5 किलो वजन कमी झालंय तरी मॅडम मी सांगितलेलं आहे तिला की अजून आपल्याला 2 ते 3 किलो हळूहळू का होईना पण ते करायचं आहे. कारण जेव्हा आपण मेनोपॉझल फेज मध्ये असतो तेव्हा हॉर्मोनल चेंजेस खूप होत असतात. त्याच्यामुळे बॉडीला थोडा वेळ द्यावा लागतो आपण त्या सगळ्या गोष्टी उतरवण्यासाठी. सो अशा प्रकारे ती अजून 2 किलोचं टार्गेट करून परत माझ्या समोर येणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच शुभांगी. असंच आपल्याला व्यवस्थित फॉलो करायचं. आणि फॉलो करायला काही प्रॉब्लेम झाला का? नाही, काहीच नाही प्रॉब्लेम. सोपं होतं का? सोपं होतं अगदी सगळं. तुझ्यामुळे आणि घरातले कुठे पण सुधारले का? हो. आणि कुठे काही प्रॉब्लेम आला तर लगेच मॅडम किंवा त्यांच्या असिस्टंट व्यवस्थित गायडन्स करतात, काहीच प्रश्न नाही. त्याच्यामुळे तो तिला हो. कधीही प्रॉब्लेम कधीच नाही आला काही नाही. प्रॉब्लेम झाला. सो अशा प्रकारे शुभांगी आता याच निरोगी आयुष्याकडे वाटचाल करायला सिद्ध झालेली आहे. थँक्यू.